Saturday is here and so is your host Tanvi. So आपल्या सामच्या जेनझीज पॉडकास्टमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेलकम. नो कॅप म्हणजे नो लाय. फॉर रिअल मला आता ॲक्च्युली जादूची पॉवर मिळाली आहे. मलाच काय तर तुम्हाला सुद्धा हे पॉवर मिळू शकते. कोणती? लेट मी टेल यू. जर मी म्हणलं की आता मी न बोलता फक्त मनातल्या मनात बोलून इंट्युशन पॉवरनेच ॲक्टिव्हिटीज करते तर तुम्ही विश्वास ठेवाल? पण आता ठेवावा लागेल, कारण मी बोलतेय ते MIT एक्सपर्टीजचं क्रिएशन अल्ट्रा इगोबद्दल. हे अल्ट्रा इगो एक AI डिव्हाइस आहे जे तुमच्या ब्रेनशी कनेक्टेड असेल आणि तुमच्या मनातले विचार स्वतःच वाचेल आणि समोरच्या व्यक्तीला ऐकवेल. म्हणजे तुम्ही मनात हिंदीतनं जरी विचार केलात तरी त्याचं ट्रान्सलेशन होऊन ते इंग्लिशमधून ऐकू येईल. आता समजा तुम्ही विचार केलात की कॅल्क्युलेट माय शॉपिंग, मग AI त्या वस्तूला बघेल आणि त्याचा हिशोब करेल आणि थेट तुम्हाला त्याची टोटल सांगेल. कसलं भारी ना. पण आता तुम्ही विचाराल की आपले सगळेच विचार ॲक्शनमध्ये बदलणार का? तर नाही, आपल्याला हवे तेच विचार हे AI ट्रान्सलेट करणार. मला तर हे सगळं खूपच फॅसिनेटिंग वाटतंय. अल्ट्रा इगो ट्राय करायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जा आणि प्री बुकिंग करा. तुम्ही आता स्क्रीनवर जे व्हिज्युअल्स बघणार आहात ते रनवे MLच्या जनरेशन 4.5नी क्रिएट केलेले असतील. येस, आता दिसणारा प्रत्येक पिक्सेल हा रनवे MLच्या 4.5 व्हर्जननी बनलेला आहे. टेक्स्ट टू व्हिडिओज एकदम परफेक्टली ब्लेंड झालंय. मूवी क्वालिटी जबरदस्त आहे आणि लिप सिंक सुद्धा परफेक्टली झालंय. तर या व्हर्जनला 4.5 का म्हणलंय तेही ॲक्च्युली प्रूव्ह झालंय. कंपनी आता क्लेम करते की त्यांचे व्हिज्युअल्स AI जनरेटेड आहेत की खरे हे ओळखणंही मुश्किल आहे. सो रनवे ML 4.5 आता इतर AIsला मागे टाकणार असं दिसतंय. जोपर्यंत एक AI सॉफ्टवेअर अनबीटेबल वाटतं तेव्हाच दुसरं AI सॉफ्टवेअर त्यांचं बेटर व्हर्जन लॉन्च करायला सुरुवात करतं. जसं की क्लिंग AI 2.6 लॉन्च करतंय. त्यांचं म्हणणं आहे की हे व्हर्जन आता व्हिडिओज बरोबर साऊंड सुद्धा देणार आणि डायलॉग्स, म्युझिक्स हे प्रिसाइजली मर्ज आणि सिंक करणार. आणि या सगळ्याचीच क्वालिटी 180 प्रोग्रेशन्समध्ये, म्हणजेच सोप्या भाषेत अल्ट्रा HD असणार. वेट, क्लिंग AI त्यांचं O1 हे व्हिडिओ एडिटिंग मॉडेल सुद्धा लॉन्च करतंय, ज्याचा फायदा म्हणजे व्हिडिओ जनरेशन आणि एडिटिंग एकाच ठिकाणी होणार, ज्यासाठीचे प्रॉम्प्ट्स सुद्धा खूप सोपे असतील. त्यापेक्षाही भन्नाट गोष्ट म्हणजे एक व्हिडिओ शॉर्ट अपलोड करायचा आणि त्याचंच स्टायलिंग, मोशन आणि लँग्वेज सुद्धा चेंज करता येईल असं हे व्हर्जन आहे. वाव. सो इन माय ओपिनियन आता फक्त ChatGPT, ग्रोक, जेमिनाय किंवा परप्लेक्सिटी हेच मोठे कॉम्पिटिटर्स राहिलेले नाहीत, तर आता मार्केटमध्ये त्यापेक्षाही बेटर कॉम्पिटिटर्स आलेले आहेत. मी म्हणेन कॉम्पिटिशन वाढली आहे असं म्हणण्यापेक्षा कॉम्पिटिशन सोपी होतीये असं म्हणू शकतो. वेट, व्हाट? मैंने कुछ ऐसा सुना है कि अभी न्यू आईफोन्स विल अनलॉक योर फोन्स यूजिंग द हार्ट बीट्स. म्हणजेच आपण ॲपलचे हार्टबीट्स मेजर करणारी स्मार्टवॉच पाहिली, पण आता सोशल मीडियाचं म्हणणं आहे की आता तुमच्या हार्टबीट्सचं युनिक रिदमही तुमचा फोन अनलॉक करण्यात मदत करणार आहे. कोणत्याही फेस किंवा बायोमेट्रिक्सची गरज नाही. फक्त तुमचा फेस फोनसमोर ठेवायचा, फोन त्याचा रिदम वाचेल आणि अनलॉक करेल. बरं, खरंच असं होणार आहे का? तर हे फीचर ऑफिशियली लॉन्च झाल्यावरच कळेल. फन फॅक्ट. सो जेनझीजमध्ये धुरंधरची क्रेज बघता दिल्ली पोलिसांनी अक्षय खन्नाचा फोटोज आता अँटी ड्रग मेसेजसाठी वापरलाय. स्मार्ट मूव्ह. म्हणजे बरोबर आहे, मूव्हीज बघून निगेटिव्ह इन्स्पिरेशन्स घेण्यापेक्षा पॉझिटिव्ह इन्स्पिरेशन घेणं कधीही बेटर, राईट? सो 3 इडियट्स हा मूव्ही जेनझीजच्या एरातला नव्हता, पण तरीही त्याची क्रेज जेनझीजमध्ये सुद्धा आहे. मग आता ही गुड न्यूज तुमच्यासाठी. 3 इडियट्सच्या टीमने तब्बल 15 वर्षानंतर त्यांचा सिक्वेल येणार असल्याची न्यूज रिलीज केली आहे आणि लवकरच त्यांच्या आयकॉनिक टीमला घेऊन ते त्यांची मूव्ही रिलीज करणार आहेत. क्यूट ना? सो आजचे अपडेट्स सुद्धा इथे संपतायत, पण मी दर शनिवारी रात्री तुमचं स्वागत असंच खुल्या मनाने करत राहीन. बघत राहा सामचा नवा कोरा बुलेटिन जेनझीज पॉडकास्ट. गुड बाय.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.